कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शांत हो लीला, शांत हो। हे बघ, पिस्तुलावरून कुठलाही उगाच निष्कर्ष काढू नकोस। कशावरून तो फोनवाला माणूस सगळं खरंच बोलतोय? मुळात त्याला हे सगळं कुठून कळलं हे त्याला विचारायला हवं, आणि त्यासाठी त्या माणसाला तुला प्रत्यक्षात भेटायला हवं। अंतराच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यापेक्षा पुरावे शोध। तुला जर अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची असेल तर एजेला तुरुंगात टाक। त्यासाठी मला तुम्हाला भेटावं लागेल। मी तुला आधी सांगितलं होतं, मला भेटायचा हट्ट करू नकोस। त्यापेक्षा तू पुरावे शोध। माझ्या हाती एक पुरावा लागलाय, पण जर मी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल। हे बघा, आमच्या घराजवळच्या मंदिरात पुढच्या अर्ध्या तासात मला भेटा। ह्या पिस्तुलाचा आणि अंतराताईंच्या मृत्यूचा काय संबंध आहे? एजींनी जर गोळी घालून अंतराताईंचा खून केलाय तर मग कोणी त्यांना पकडलं कसं नाही? पुरावे सापडल्यापासून माझ्या समोरचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच चालले। हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी किती वेळ इथे तुमची वाट बघतीये। दिसतंय ते। दिसतंय? कुठे आहात? कुठे तुम्ही? तुझ्या समोर। समोर? मला शोधायचा प्रयत्न करू नकोस, कारण मी तुला भेटणार नाहीये। ठीक आहे, मग मी सुद्धा तुमच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही। हे बघ, तू मला मंदिरात ये सांगितलं होतंस, मी आलो। मी तुला भेटायला हवं असं तू सांगितलं नव्हतंस, बरोबर? तुम्ही जर आता बऱ्या बोलाने माझ्या समोर नाही आलात ना तर मी हे जे पिस्तूल मला अंतरा त्यांच्या कपाटात मिळालाय ना ते जाऊन पोलिसांना दे, आणि त्याबरोबर तुमचा नंबर पण पोलिसांना देईन आणि त्यांना सांगेन की तुम्हीच त्यांचा खून केला। मग ते तुम्हाला शोधतील आणि तेच ठरवतील तुमच्या बरोबर काय करायचंय ते। ठीक आहे, जा पोलिसांकडे। स्वतःच्या हाताचे ठसे असलेलं पिस्तूल पोलिसांना नेऊन दे। अगं, एखादा पुरावा असलेली वस्तू रुमालाने उचलतात, एवढी साधी गोष्ट तुला कळली नसेल, बरोबर ना? हे बघ, आणि ही जी काय उलट तपासणी चालली आहे ना ती माझी नाही, ते एजेची कर। हे जे तुझं चाललंय हे सगळं करण्यापेक्षा अंतराचा खून कसा झाला याचे पुरावे शोध, ते तुझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेव। कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर एजे। आज सगळ्या न्यूजपेपरमध्ये न्यूलीवेड कपलचं कौतुक आहे। मला नव्हतं माहिती की तुमची वाईफ पण तुमच्यासारखी सोशल वर्क करते। थँक्यू। आजची बातमी ऐकल्यानंतर मला तुम्हाला दोघांनाही पर्सनली भेटायची इच्छा आहे।
मला तुम्हाला दोघांना होस्ट करायला आमच्या न्यू रेस्टॉरंटमध्ये आवडेल. आज तुम्ही दोघं डिनरला आमच्याकडे या ना प्लीज. आय एम सॉरी मिस्टर देवल, पण आज जरा पॉसिबल नाही होणार. ओ कम ऑन मिस्टर एजे, तुम्ही आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल. प्लीज नाही म्हणू नका. ओके फाईन, मी येईन, पण माझ्या बायकोचे ऑलरेडी प्लॅन्स डिसाइडेड आहेत, सो शी वोंट बी एबल टू मेक इट. दिस इज नॉट डन मिस्टर एजे. तुम्ही दोघांनी यावं अशी आमची खूप इच्छा आहे. तुम्ही प्लीज त्यांना रिक्वेस्ट करा, त्या नक्कीच तुम्हाला नाही म्हणणार नाही. ओके, मी ट्राय करतो, पण आय कॅन्ट प्रॉमिस. नो 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 मिस्टर एजे, प्लीज माझ्या वाईफला तुमच्या वाईफला भेटायची इच्छा आहे. प्लीज काही करून जमा, आम्हाला खूप बरं वाटेल तुम्ही आलात तर. सो लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू बोथ. ओके, मी येतो. आय सी यू. सॉरी, आम्ही येतो, म्हणजे आय सी यू. शुअर. आई लीला कुठे? लीला का आता परत शिक्षा? शिक्षा नाही, आज डिनरला जायचंय, तिला माझ्यावर यावं लागेल. इम्पॉर्टंट आहे. ओ असं होय. जा जा जा. थांब लीला. पार्टनर आजीनी का थांबवलंय मला? आता जर त्यांनी मला विचारलं की तू कुठे गेली होतीस आणि या बॅगेत काय, तर काय उत्तर देऊ मी त्यांना? इकडे ये. काय झालं? हा, मी काय तुला ओरडायला नाही बोलवलं. अभिराम, ए अभिराम इकडे. आज तुला तुझ्या नवऱ्यासोबत डिनरला जायचंय. छान मजा करा दोघाई. हा, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी इकडे या ग. मजा करणार ना, काही टेन्शन नाही. आज आमच्या लीलाला छान तयार करा, मस्त दिसली पाहिजे ती अगदी. हो, डिनरला आणि ते पण एजंट बरोबर? नाही नाही, बायकोचा खून करून तिच्यावर प्रेम असल्याचं नाटक करणाऱ्या गुन्हेगाराबरोबर मला कुठेही जायचं नाही. एजंटचं खरं रूप कळल्यापासून ह्या घरात त्यांच्याबरोबर मी कशी राहते ना, ते माझं मलाच माहितीये. त्यांच्यासाठी त्यांची बायको असल्याचं नाटक करून मी त्यांच्याबरोबर आता कुठेही जाणार नाही. लीला, काय कुठल्या विचारांमध्ये आहेस? आजी, सॉरी, पण मला नाही जमणार त्यांच्याबरोबर डिनरला जायला. लीला, तू जाशील तिथे गोंधळ घालतेस, तरी सुद्धा एजे तुला घेऊन जाताय डिनरला. नशीब समज, त्यातही तुला नाटकं करायची. दुर्गा, शांत राहा ना जरा. कोणी काही बोलणार नाही. बोल बाळा, काय झालं? का जाणार नाहीये? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.